भिवंडी शहरातील एन.ई.एस. शाळा ही आर.टी. विद्यार्थ्यांकडून इयत्ता 5वी पासून ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची असल्याने सर्व विद्यार्थी पालकांना शाळेने दिल्या असून शहरात समाज माध्यमातून या नोटीसी फिरत असून बहुजन विद्यार्थी संघटनेकडे पालकांनी तक्रार केल्याने आज बहुजन विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळ व सर्व पालकांना घेऊन एन.ई.एस. शाळेचे प्राचार्य यांची भेट घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नका अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने केली आहे। तसेच भिवंडी शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उपेंद्र सांभारी यांची पालकांसहित बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आर.टी. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शाळेने फी घेऊ नये तसेच शाळेवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने व सर्व पालकांनी केली आहे। एन.ई.एस. शाळा गेल्या 15 दिवसापासून त्याने नोटीस इश्यू केले पालकांना की इयत्ता 5वी पासून ते 8वी पर्यंतच्या सर्व मुलांनी पैसे भरा। त्यांनी पैसे भरण्याची स्टेप सुद्धा दिली। पहिली तिमाही 5280 अधिक 2050, दुसरी तिमाही 5280, तिसरी तिमाही 5280 आणि चौथी तिमाही 5280 असं जवळपास 20,000च्या वरती 22,000च्या वरती त्यांनी नोटीस इश्यू केली आहे। जवळजवळ 15 दिवस मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन करतोय, नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला। हे 15 दिवस समाज माध्यमांवर फिरत तुमच्याकडे पण आलं असेल, ठीक आहे, तुमच्याकडे येतच नाही त्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत चांगल्या पद्धतीच्या, पण शाळेला तुम्ही 5वी ते 8वी पर्यंतचे अधिकार आहेत का पैसे घ्यायचे? आर.टी.च्या विद्यार्थी घ्यायचे आहेत का? मग या पद्धतीच्या नोटीस अशा शाळा जर इश्यू करत असतील, आज भिवंडी शहरामध्ये राईट टू एज्युकेशनचा प्रश्न एवढा मोठा आहे की सगळ्या शाळा पुस्तकाच्या नावाने पैसे घेतात, कपड्याच्या नावाने पैसे घेतात, त्याच्यानंतर कम्प्युटरच्या नावाने पैसे घेतात। मग तुमचे शिक्षण मंडळ करताय काय? संबंधित अधिकारी तुमचे करतात काय? बोला तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना, त्यांनी कधी शाळेला गेलेत का तपासणी करायला की आर.टी.ची मुलं काय करतायत? कधी तपासणी केली का शाळेची तुम्ही? शाळेच्या त्या आर.टी.च्या मुलांना सेपरेट डिव्हिजनला बसवली जाते, त्यांच्यात भेदभाव केला जातो। तुम्ही कधी विचारणा केली का शाळेला? काय करतात तुमचे संबंधित अधिकारी? गेल्या 10 वर्ष झाले आर.टी. सुरू आहे, एकदा तरी तुमच्या शिक्षण मंडळातून कुणी चौकशीला गेलं का? शाळा फी घेते, शाळा पैसे घेते, अनेक तक्रारी आम्ही तुमच्याकडे करतो, मग तुम्ही का जात नाही शाळेला तपासायला? आम्ही तक्रारी करतोय, पालकांनी जवळपास सगळ्या शाळांनी केलं। प्रश्न तक्रारीचा नाहीये, प्रश्न 10 वर्ष झाली, एकदा तरी तुम्ही आर.टी.च्या विद्यार्थ्यांचं झालं काय पुढे याची चौकशी केली का? अधिकारी नुसते टक्के घ्यायला बसले का तुमच्या शाळांकडून? मग खाजगी शाळांकडून तुमचे अधिकारी टक्केवारी घेतात, पैसे घेतात, तुम्ही खाजगी शाळांच्या तपासणी का करत नाही? का नुसते तपासणी करण्यासाठी पैसे घेतले आले? या मुलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडली? मागणी मान्य नाही झाली तर बहुजन विद्यार्थी संघटना सर्व पालकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल वाणी यांनी दिलाय। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे शाळा घेणार नाही। त्या संदर्भाचं नोटीस आम्ही त्वरित शाळेला पोहोचवतोय, परंतु याहीपेक्षा शाळेने जर पैसे घेण्याची मागणी केली तर बहुजन विद्यार्थी संघटना या सर्व पालकांच्या पाठीमागे उभी असेल। पालकांनी कुठल्याही पद्धतीची फी शाळेला देऊ नये। जर शाळा मागत असेल तर त्यासाठी वाटल्यास आंदोलन करायची वेळ आली तरी सुद्धा या सर्व पालकांच्या पाठीशी मी उभा आहे। पालकांना मी आश्वासित करतोय की कुणीही एकही रुपया शाळेला पैसे द्यायचे नाही। शाळा जर मुजोरपणा करत असेल तर त्या शाळेचा मुजोरपणा मोडीत काढण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही। पालकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत। प्रशासन अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासित केलंय। आपण 2 दिवसाची वेळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिलेली आहे। प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीची पालकांना शाळेला नोटीस काढून पालकांना आश्वासित केलं नाही तर पुढल्या काळात शाळेने जर पैसे मागितले तर पुढची रणनीती आंदोलन करायची की काय कसं हे आपण सर्वांनी मिळून ठरवू, पण शाळेने जर पैसे मागितले तर त्यांची मुजोरी आपण मोडीत काढू।